श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त ना? तर मस्त असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या ताईंचे मैत्रिणींचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. ताईंनो व्हिडिओ आहे, आज आहे बुधवारचा व्हिडिओ आहे आणि मला सुरुवात केलेली आहे. ताईंनो आज सकाळपासून काही रुटीन दाखवलं आणि डायरेक्ट मला संध्याकाळीच आपण स्वयंपाक करतानाच गप्पा मारल्या आपल्या ताईंसोबत किंवा मैत्रिणीसोबत. आणि कालचा व्हिडिओ कसा वाटला ताईंनो ते पण सांगा. आणि कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं तर हा व्हिडिओ उद्या येणार तुम्हाला, म्हणजे गुरुवार येणार आहे. त्याच्यामुळे मी कालचा बोलते, म्हणजे आज बुधवारी मी जो व्हिडिओ टाकलेला आहे दुपारी 3 वाजता अपलोड झाला होता तो व्हिडिओ टाकला. त्यात थोडंसं म्हणजे मी सांगितलेलं आहे की आईवडिलांनी आपल्या मुलांना म्हणजे कसं हे करायचं, कसं विचारपूस करायची किंवा काय, म्हणजे विचारपूस म्हणजे लहानपणी ते सांगून ठेवायचं. व्हिडिओ पूर्ण जाऊन बघा. आज जो बुधवारचा व्हिडिओ 3 वाजता अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये जाऊन बघा मी काय सांगितलेलं आहे. तर ते आईवडिलांसाठी, सासू-सासऱ्यांसाठी मी सांगितलेलं आहे की आपल्या मुलांना म्हणजे लहानपणापासून ते मोठे मुलं झाले तरी पण त्यांना ते म्हणजे कानावर टाकत राहायचं की बाबा तुम्हाला अमुक काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही प्रॉब्लेम आम्हाला सांगा. आईवडील आहे, आम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. तुमच्या लाईफमध्ये काही जर अडचणी असतील तर आम्ही नक्कीच सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. आणि तो विषय झाला कालचा, म्हणजे बुधवार, म्हणजे कालचा व्हिडिओ टाकला म्हणजे हा आता गुरुवार आहे. त्या हिशोबाने टाईमला मी तुम्ही समजू शकता मी त्या व्हिडिओचं बोलते. नाव टाकलेलं आहे हनुमान जयंती, सॉरी श्री हनुमान जयंती विशेष असं नाव टाकलेलं आहे. म्हणजे आजचा बुधवारचा जो व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्याबद्दल बोलते मी. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्हिडिओ न स्किप न करता बघा तुम्ही त्या व्हिडिओत सांगितलेलं आहे. आणि आता मी सांगते आईवडिलांचं झालं. तुम्ही म्हणतात तर आईवडिलांनी म्हणजे जे आईवडील बघतील, जे सासू सासरे बघतील, म्हणतात तुम्ही ते बोलतील मला की तू कविता किंवा ताई तू असं कसं तू आईवडिलांबद्दल बोललीस की आईवडिलांनी मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे. मुलांचं कर्तव्य नाही का आईवडिलांकडे लक्ष द्यायला? तर होतं मी आता त्याच विषयावर बोलत आहे की आईवडिलांचा विषय झाला कालच्या. थोडक्यात मी आईवडिलांचा विषय सांगितला तुम्हाला. आता मी तुम्हाला सांगते मुलांचं कर्तव्य काय आहे ते पण सांगते. मी मुलांबद्दल पण सांगते, मुलं किंवा मुली त्यांच्याबद्दल पण सांगते. थोडं जरा याचा आवाजाने ना तुम्हाला समजलं नाही आवाज मी काय बोलते काय नाही. तर आपला मेनू सांगते, त्याच्या अगोदर मेनू सांगते. भात, गवारीची भाजी आणि अंड्याचं कालवण म्हणजेच बैलाचं कालवण आणि भाकरी. तर गव्हाचं पीठ संपलेलं आहे तर दळून आणलं नाही तर म्हणजे ठीक आहे. आज मी भाकरीचं पीठ आणले, बघू शकता. बाजरी आणि ज्वारी अर्धा किलो आणले. तर प्रत्येकाची आवड वेगळी आहे, त्या हिशोबाने मी करणार आहे. तर मी गवारीची भाजी घातलेली आहे पहिली. गवारीची भाजी घातलेली आहे. थोडं अद्रक लसूण पेस्ट पण घालते, विसरले. कांदा टोमॅटो घातलाय, हळद, लाल तिखट, थोडीशी अद्रक लसूण पेस्ट. थोडासा भाजीचा आवाज गेला तर मी सांगते, म्हणजे स्पष्ट असं समजा मी काय बोलते ते सगळ्यांना समजलं पाहिजे. त्यांना व्हिडिओ आवडतात की नाही ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. अजून तुमच्यापर्यंत कसे व्हिडिओ घेऊन येऊ, कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन येऊ, तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ माझे आवडतील तेही मला तुम्ही नक्की सांगा. मी नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या डिमांडवरती व्हिडिओ नाही जमला तरी प्रयत्न नक्की माझे असणार आहे. तुम्हाला माहिती मी प्रयत्न करत राहते की आपल्याला जमू किंवा नाही जमू. तर इथे मी अंड्याचं कालवण टाकत आहे. आता मसाला वाटला, मसाला वाटता असेल कोथिंबीर त्याच्यामध्ये वाटायला घालायची विसरले. मी परत एकदा कोथिंबीर घालून फिरून घेतलं. तर येते आपल्या विषयावर येते. जरा मला अंडे सोलते घेतले. अंडे कसे सोलते बघा. गरम पाणी काढून घेतले, थंड पाणी घातले. आता तुम्ही म्हणते पाणी कसं, आता तुमच्या समोरच मी हा हात घेतलेला आहे. गरम अंडे जरी असले ना, आपल्याला घाई असली किंवा घाई नसली पण पटकन सोलायची टेक्निक मी अगोदर पण व्हिडिओमध्ये दाखवले बघा. फक्त इथे पाणी उडत, फक्त असं करायचं. असं केलं 2-3 वेळेस अंडे पटापट सोलून निघतात. हे बघा, बघू शकता तुम्ही.
कांदे सोलायला अजिबात उशीर लागत नाही. कांदे सोलून घेते पहिला. जिथं आपला आवाज ऐकला आहे तिथं मी सुरुवात नाही केलं आहे अजून. तर ताईंनो सांगते, मुलांचं पण काम आहे आपल्या आईवडिलांकडे लक्ष देणं. मुलांचं पण असं नाही की बाबा बघा भरपूर ठिकाणी मुलं वेगळे राहतात, आईवडील वेगळे राहतात, लग्न झालं मुलं वेगळे राहतात. तर मुलांचं काम हेच आहे का? आईवडिलांनी आज त्यांना जन्म दिला, लहानचं मोठं एवढं केलं, भले त्यांना काही करू नका पण निदान त्यांना विचारा तरी. माझं एवढंच म्हणणं आहे. त्यांना 2 शब्द प्रेमाचे विचारा तरी. त्यांना 1 रुपया देऊ नका. त्यांना 1 रुपयाची गरज नसणार. जरी गरज असेल तरी पण ते तुमच्याकडे मागणार नाही. फक्त त्यांचं एकच समाधान असणार आहे. त्यांना फक्त तुम्ही विचारा की बाबा माझे आईवडील आहेत, किंवा माझी आई किंवा माझे वडील आहेत, किंवा माझी फॅमिली आहे. तुम्ही एक वेळेस बहीण भाऊ त्यांना नका विचारू, पण जे तुमचे जन्मदाता आहेत आई वडील त्यांना तुम्ही नक्की विचारा. हे नक्की त्यांची विचारा, त्यांना विचारपूस करा. ही माझी कळकळीची विनंती आहे माझ्या प्रत्येक ताईंना व प्रत्येक दादांना, प्रत्येक जणांना माझी कळकळीची विनंती आहे. तुम्ही तुमच्या आईवडिलांना विचारपूस तरी करा. असं नका करू की आम्ही आता वेगळे राहतो, किंवा कोणाचे बघा झगडे झालेले असतात, किंवा कोणाचे झगडे नसतात तरी पण आईवडिलांसंग बोलत नाही बोलायचं आम्हाला. ते तुमच्या घरी लगेच राहायला येणार नाही, ते तुमच्याकडे लगेच खर्च मागणार नाही, किंवा तुम्हाला बोलणार नाही की मला सांभाळ, किंवा मला बघ, किंवा मी तुझ्या घरी 1 दिवस येऊन राहते की 8 दिवस येऊन राहते, किंवा मी तुझ्यासाठी हे केलं जातात तू माझ्यासाठी हे कर. अजिबात नाही. त्यांची खुशी पण तुमच्या खुशीमध्येच असणार आहे. तुम्ही लक्षात घ्या, त्यांची खुशी पण तुमच्या खुशीमध्येच असणार आहे. फक्त त्यांची खुशी काय असणार आहे की तुम्ही त्यांना एटलीस्ट नाही रोज नाही हप्त्यातून तुम्ही महिन्यातून 1 तरी कॉल त्यांना करा. नक्की त्यांची विचारपूस करा. आणि ते बघा संतुष्ट होतील, मन त्यांचं एकदम संतुष्ट होतं. त्यांना तुम्ही येऊन भेटले नाही येऊन भेटले नाही, त्यांची जास्त विचारपूस केली तरी चालेल. काही नाही दिलं, नाही त्यांना बघितलं तरी चालेल. महिन्यात 1 फोन तरी करा, की मम्मी किंवा आई किंवा पप्पा किंवा वडिलांना, आई वडिलांना दोघांना पण, दोघं असेल एकटे असेल तर एकट्यांना, जे तुमच्या असेल आई वडील तसे, तर तुम्ही नक्की विचारपूस करा की बाबा तुम्ही कसे आहे, मम्मी तू कशी, किंवा पप्पा तुम्ही कसे, किंवा दोघं असेल दोघांना तुम्ही कसे आहात, बरे आहात का तुम्ही. तुमचं कर्तव्य आहे ना, आईवडिलांचं कर्तव्य आहे. आईवडील करतात, लास्टपर्यंत करतात. जोपर्यंत त्यांच्या हातात ते मुलं असतात ना, मी तर म्हणते लग्नाच्या अगोदरपर्यंत आई वडीलच त्यांचं करतात, आणि लग्न झाल्यावरही करतात. मुलं काही विसरतात की आपल्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिलाय, त्यांनी आपलं पालन पोषण केले, प्रत्येक सुखात दुःखात आपल्याला त्यांनी साथ दिली. बोले असू द्या, प्रत्येकाच्या घरातलं वेगवेगळं असते, पण मुलांनी नाही केलं पाहिजे. जे हे लक्षात घ्या, तुम्ही हे करणार, तुमची पिढी आहे, उद्या तुम्हाला तो त्रास भोगावा लागणार. उद्या पुढे जाऊन तुम्हाला हे आठवलं नाही पाहिजे की नाही मी माझ्या आईवडिलांसोबत हेच केले तर म्हणून माझ्यासोबत हे होतंय. तर असं नका होऊ देऊ. जेव्हा तुम्ही दुखावता ना तेव्हा तुम्हाला तुमच्या आईवडिलांची आठवण येईल. मग तुम्ही दुखवायच्या अगोदर आणि तुमच्या मुलांनी तुम्हाला दुखवायच्या अगोदर, तुमचं मन दुखायच्या अगोदर तुम्ही मागे जा, थोडेसे मागे या, तुमच्या आईवडिलांचा विचार करा तुम्ही. माझं एवढंच म्हणणं आहे. त्यांना 1 रुपयाही देऊ नका, त्यांना अजिबात बघू नका, त्यांना काही करू नका. फक्त त्यांचं विचारपूस करा. बाबा तुम्ही बरे का, काय तुमच्या लाईफमध्ये काय चालू आहे, सुख दुःख, किंवा एकटे राहतात बाबा, मुलांना सोडून राहतात, त्यांनाही कोणी प्रश्न विचारत असेल, त्यांनाही कोणी बोलत असेल की बाबा तुमची मुलं आहेत, मुलगी आहे, मुलगा आहे. मुली तर जातात लग्न करून नवऱ्याच्या घरी, मुली असतातच आईसोबत, सुखाला दुखाला असतातच. मुलींचं काही हेच नाही, मुलींना आपण हे नाही करू शकत, त्यांचा पण संसार असतो. तरी पण जेवढं होईल त्यांच्या परीने त्या करत असतात, जेवढं त्यांना जमत त्यांच्या परीने ते करत असतात. मी असं नाही मुलींची बाजू घेत, मी एक मुलगी आहे, मी एक आईची मुलगी आहे, मला एक आई आहे, तर मी माझी बाजू सेट नाही करत. माझंही काम तेवढंच आहे, जे मी तुम्हाला सांगते तर माझंही काम तेवढंच आहे. तर पण आणि हे सर्व असतं ना, ते पूर्ण मला असं वाटतं ना लेडीजच्या हातामध्ये असतं, मुलाच्या हातामध्ये काही नसतं. जर एखादा नवरा म्हणजे नवरा बायको आहेत, समजा आता मुलाची आई वेगळी राहते, सुनाची सासू वेगळी राहते,
किंवा मूल त्याचा संसार वेगळा आहे, नवरा बायको, त्याची मुलं, आईबाप वेगळे राहतात किंवा आई वेगळी राहते. तर हे माणसाच्या डोक्यामध्ये येत नाही. मी अजून सांगते, कधीच एका जेंट्सच्या, एका मुलाच्या किंवा एका पुरुषाच्या कधीच जेंट्सच्या एका मनामध्ये येणार नाही की आपण ही गोष्ट, जी मी आता गोष्ट सांगते रिपीट नाही करते, मला काही प्रत्येक गोष्ट रिपीट करते, तर रिपीट नाही करत. तर जी मी सांगितलं तर एका मुलांनी काय केलं पाहिजे की आपल्या आईवडिलांची विचारपूस केली पाहिजे, हे ते. तर ते सर्वच आहे ना त्या मुलाला नाही समजणार, त्या पुरुषाला नाही समजणार, त्या त्या नवऱ्याला नाही समजणार. तर ते समजणं कोणाला महत्त्वाचं आहे? एका त्या घरातल्या लेडीजला. ती त्याची बायको असू शकते, बायकोच असणार आहे ऑफकोर्स. सासू वेगळी आहे किंवा आई व सासू वेगळे, म्हणजे बायकोच असू शकते मुलाची. तर तिने त्याला समजून मग मीठ टाकायचं बघा, लागून जाईल आपलं बोलता बोलता. तर ताईंनो माझं असं म्हणणं आहे की त्या बायकोचं काम आहे आपल्या नवऱ्याच्या कानामध्ये सांगायचं, कानात म्हणजे हेच डोक्यात घालायचं की बाबा चला तर मैत्रिणी तर जात नाही, बाजूच्या आजींना बघितल्या, त्यांना बघून नंतर भाकरी करते, त्या आजीला भेटून येते. तर ताईंनो जाऊन आली, आजींना भेटून आली. आजींची तब्येत ठीक नव्हती, त्यांना भेटायला जायचं तर 2 दिवस झाले म्हणजे जाते. तर लक्षातच नाही, मग आता म्हणजे भाकरी ठेवल्या पहिल्या मागं, म्हणजे भाकरी नंतर करते आलं, पहिला आजींना भेटून येते. आणि विषय मगाचा अर्धवटच आपला झालेला आहे, कारण की हे आले होते त्याच्यामुळे मला थांबावं लागलं, परंतु तिथे घरात असल्यामुळे बोलता येत नाही. तर विषय असा होता की मुलांनाही आपल्या आईवडिलांकडे लक्ष द्या, आईवडिलांना बघा, आईवडिलांची विचारपूस करा. ज्यांनी तुम्हाला जन्म दिला त्यांना खरंच विसरू नका. त्यांना महिन्यातून किंवा हप्त्यातून किंवा 2 हप्त्यातून एक तरी फोन करा, विचारपूस करा. तुमचं काम आहे ते तुम्ही तुमचं कर्तव्य करा, त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं आहे, तुम्ही तुमचं कर्तव्य करा. तुमची मुलं त्यांचं कर्तव्य करतील, असं हे म्हणजे चालूच राहत असतं. आपण जसं करू तशीच आपली मुलं करत असतात. पुढचं जे काम आहे ते थोडंसं डोक्यात घ्या बाबा, की आपण आपल्या आईवडिलांना सांभाळ व्यवस्थित बघू, तर आपली मुलं पण आपल्याला व्यवस्थित बघ. तुमचं बघूनच तुमची मुलं पुढं करणार, हे पण लक्षात घ्या. तुम्ही व्यवस्थित तुमच्या आईवडिलांसंग राहा, व्यवस्थित बोला, चाला, त्यांची इज्जत करा, रिस्पेक्ट द्या त्यांना. तुमचे मुलंही पुढे चलून लक्षात घेतील आपल्या आईवडिलांनी त्यांच्या आईवडिलांसोबत कसं रिलेशन होतं, कसं वागत होते, कसे राहत होते, तसं ते सुद्धा तुमच्यासोबत राहतील. जसं जे आपण करू ना कसं असतं, आपण जे उगवू ना तेच, जे पेरू ना तेच उगवत असतं, त्याचप्रमाणे हे पण आहे. तर आजचा छोटासा टॉपिक, कारण की बघा आता ते घरात येते पण आजीलाच बघायला गेले, त्यांना म्हणजे तुम्ही बघून आजीला थोडं बरं नव्हतं, तब्येत ठीक नव्हती, तर ते पण येतील. आता मला जास्त काही बोलता येत नाही, माहिती घरात सगळं जास्त बोलता येत नाही. आणि आता वॉइस ओव्हर वगैरे म्हणजे नको द्यायला, आपण डायरेक्ट बोलूया, कारण असं वॉइस ओव्हर देणं आणि असं समोर असलं बोलणं ते वेगळं पडतं. त्याच्यामुळे मी असं समोर बोलत आहे. आणि कालचा व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की सांगा. जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि छान छान अशा कमेंट करा. व्हिडिओ आवडतात की नाही ते पण नक्की सांगा मला कमेंट करून. जर काही गोष्टीचा राग येत असेल, नसेल आवडत ते पण मला सांगा, नक्की सुधारण्याचा प्रयत्न करेल त्या गोष्टीमध्ये. इथं भाकरी बनवत आहे, गरम खूप होते त्याला, त्याच्यामुळे तो उभं राहत नाही. भाकरी तरी परवडतात, चपात्या परवडत नाही, मला तर नाही परवडत चपात्या, अजिबात परवडत नाही. बघा भाकरी पटकन होतात आणि भाकरी कमी करावं लागतात. आणि चपात्या म्हणलं का चपात्या भरपूर अशा कराव्या लागतात आणि भरपूर असा वेळ जातो. आणि बघा भाकरीचं ज्वारीचं पीठ आहे, पण ते मला भाकरी व्हाईट व्हायचीच म्हणून लालच थोडासा कलर दिसतोय. रेडीमेड पीठ आणलेलं, त्याच्यामुळे मला असं मिक्स असावं. ठीक आहे. आणि मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, अंड्याचा कालवण, भात, गवारीची भाजी आणि भाकरी. आज भाकरी केलेल्या आहे. भाकरी फक्त दोघांपुरतं आहे, ह्यांना आलेला, यश नाही खाणार, यश आणि मी नाही खाणार. मी पण खाणार होते पण नाही खाणार, म्हणजे मला कंटाळा आला आहे भाकर वगैरे खायचा. फक्त कालवण भात खाईन आणि ते पण खाल्लं तर खाईन, कारण की मला भूक अशी वाटतच नाही आहे, भूक नाही आहे मला. तरी पण लागली तर जेवण नंतर पण ते भात करूनच खाईन. मला गरमीने पाणी पिऊन आहे ना आपल्याला
भूक पूर्ण कमी होऊन जाते, एवढं पाणी पितो आपण गरमीमध्ये. तर मी भाकर अशी तर काही शेकणार नाही. व्हिडिओ आजचा कसा वाटला ते पण नक्की ताईंनो सांगा. दुसरा व्हिडिओ तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बघायला आवडेल ते पण मला नक्की सांगा. तुमच्या डिमांडवर नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करा. खूप वाफ लागते बघा. गॅस चालू केला ना, म्हणजे तवा वगैरे असला ना भरपूर अशी वाफ लागते. कोणाकोणाला आवडतं भाकरी, मला तर नाही आवडत आहे. कधीतरी एखाद्या वेळेस ठीक आहे, पण नाही आवडत भाकरी. कधी भाकरी खाल्ल्या नाही अगोदर, तर कधी खाल्लंच नाही. आज मी बघता 2-3 महिन्यांनी किंवा 5-6 महिन्यांनी किंवा एखाद्या वर्षाने आमच्याकडे भाकरी असतात. अशा भाकरी बनत नाही सहसा. तर 3च भाकरी करणार आहे मी, भाकरी नाही अजून करणार. पण खाणारच नाही तर करून उपयोग काय. भांडे वगैरे भरपूर असे पडलेले. तुम्ही हा पसारावर कसा तर भांडे वगैरे मी घासले नाही संध्याकाळी. मला सांगितलं हात भाजलेला आहे का, त्याच्यामुळे मला भांडे वगैरे घासायला काय म्हणले डबल टिकून एवढी काय आपल्याला ताकद नाही भांडे घासायची. आज म्हणले नको मग नाही घासलं. अर्धवट काम माझं आधीच केलेलं आहे, हात माझा दुखत असल्यामुळं. मशीन कपडे वगैरे किंवा लादी वगैरे मुलं माझे करतात अशा वेळेस. असे पण करतात आणि बरं नसले पण करतात. आधी मदत करतो. आधीची मला खूप म्हणजे खूप मदत होती माझ्या मुलाची. तो खूप केअरिंग आहे असं म्हणायला गेलं तर. माझी खूप काळजी करतो. ते कसं असतं बघा, मी कालच्या वेळेत पण सांगितलं, जसे आईवडील वागल ना तशीच आपली मुलं वागतात. तर मी माझ्या मुलांची खूप काळजी करते, खूप केअर करते. तर त्यांना ते समजते आता की मम्मी खूप काळजी करते, आपण खूप केअर करते प्रत्येक गोष्टी. आता तेही त्यांना जसं समजायला लागले ना तसं तेही माझ्यासोबत तसेच करतात. मी जर नाही जेवले तर ते पण जेवत नाही, आणि ते नाही जेवले का मी पण जेवत नाही. असंही होते. आता तुम्हाला दाखवते कालच्या चपात्या रात्री वश नाही जेवला, मी नाही जेवली. एवढ्या चपात्या आता याला पिशवी बांधून एखादं कुत्रं मांजरं तरी खाय. आमच्या इथे ते पण खात नाही. काय करते पिशवी भरून एका देणार आलेला बोलून कुत्रं मांजरं तरी दे, त्यांचं तरी पोट भरून विचारायचं. ठेवते नाही जर पिशवी भरून ठेवते. तुम्हाला बोलले मी, जसे आपण आपल्या मुलांची काळजी करू हे करू तसं तेच मुलं बघून ते लोक आपल्या संग वागणार. हे मी माझ्या अनुभवाने सांगते. दुसऱ्या तर कोणाचं मला माहीत नाही ताई. मग कसं माझा जो अनुभव आहे, जसं मी म्हणजे मुलांना लहानपणापासून जीव लावला, लहानपणापासून त्यांची प्रत्येक गोष्ट केअर केली, प्रत्येक गोष्टीची त्यांना जाणीव करून दिली, प्रत्येक गोष्ट त्यांना समजून सांगितली. त्याच्यामुळं आज ते एवढे मॅच्युअर झाले की त्यांना म्हणजे मी काय बोलतात त्याला, त्यांना समजतंय की बाबा मम्मी किंवा पप्पा आपल्याला कसे हे करताय, कसे ट्रीट करताय, काय बोलतात त्यांना, त्याप्रमाणेच ते लोक करतात. जर मी नाही जेवली तर जेवत नाही. असेच मुलं असावे मला तर असं वाटतं. म्हणजे मी तर मुद्दाम जेवत नाही, तर अभ्यास कधी होतो बघा, मला भूक नाही, उशिरा जेवण, दुसऱ्याचा आवाज नाही ना असं होतं ना की मला आता भूक नाही नंतर जेवण. तर मुलांना असं वाटतं मम्मीला काय झालं अचानक, मम्मीला कसलं तरी राग आलं किंवा काहीतरी झाले तर मम्मी जेवत नाही, चला आम्ही पण नाही जेवत. त्यांना म्हणते अरे बाबा काय नाही झालं, अशी जेवत नाही नंतर जेवण. ते कुठं ऐकतात, नाही ऐकत. मग संग घेऊन मला बसणार असते लोक. नसन भूक नसन जेवायचं वेळेवर तरी पण जेवावंच लागतं काय काय वेळेस. म्हणजे मी तसं केलं त्यांच्यासोबत ना, बाबा तुम्ही जेवत नाही
म्हणजे पप्पा वरडले किंवा मी वरडले किंवा कधी रागवतो आपण, मग ते लोक नाही जेवत, मग नाही जेवत तुम्ही पण नाही जेवत. मग असं आपण करतो, ज्या मुलांना आपण प्रत्येक गोष्टीमध्ये समजून घेतो, प्रत्येक गोष्टीमध्ये हे करतो, त्यांना म्हणजे काय बोलतात त्याला, तुम्हाला बोलताना शब्द आठवत नाही, नंतर आठवतं, की तुम्ही समजून जाऊ ताईंना, ताई तेवढं हुशारच आहेत मला माहिती. तर असं आहे ते. तर सांगितलं मी तुम्हाला, मुलांना सांगितलं, मुलांनी आपल्या आईवडिलांकडे लक्ष द्या, हा त्यांना एकटे टाकू नका, खरंच लक्ष द्या. आईवडील तुम्हाला सगळं भेटेल, जगात सर्व काही भेटेल, आईवडील भेटणार नाही. आणि आईवडिलांची जागा ती कशी असू द्या, आईवडिलांची जागा कोणीच घेऊ शकणार नाही, कोणी म्हणजे कोणीच नाही. मग ती बहीण असू, भाव असू, आई असू, बहीण असू, भाव असू, बायको असू, मुलं असू, किंवा कोणी मित्र मैत्रीण कोणी नसू दे, कोणतंही नातं असू दे, आईवडिलांची जागा ही कोणीच घेऊ शकत नाही. असो, आज आपला छोटासा एक टॉपिक मांडला, जो कालचा विषय मांडला होता, कालचा टॉपिक मांडला, त्याचप्रमाणे म्हणले नंतर काही टाईमला दादांना राग येईल की तू कालचा विषय मांडलास, मग दुसरा विषय त्याचा आईवडिलांचा विषय मांडला, सासू-सासऱ्यांचा विषय मांडला, मग मुलांचा विषय का नाही मांडलास. म्हणजे ज्या आईवडील बघून त्यांना असं वाटतं की तू आईवडिलांसाठी विषय मांडला, मग त्या मुलांसाठी का विषय मांडला, जे मुलं आईवडिलांना एकटे टाकतात, तर त्याच्यावर पण आज विषय मांडलेला आहे. तिथपर्यंत माझ्या ताईंना, दादांना, मावशांना, काकांना, आता कोणी पण असू द्या, माझ्या युट्यूब फॅमिलीला, मैत्रिणींना हा विषय आवडतो. विषय मी तर म्हणणारच नाही, प्रत्येकाच्या घरोघरी त्याच बोलतात ना, प्रत्येकाच्या घरोघरी त्याच परी आहेत. पण थोडंसं आपण पुढं येऊन आपल्या आईवडिलांना थोडंसं, मला असं वाटतं म्हणतं, थोडंसं विचारपूस करा. काही कमी होत नाही, आपण कमी होत नाही, किंवा आपण काही पण आपल्याला हे होत नाही, कमी तर आपण होतच नाही. आणि मोठेपणाही आपल्याला या गोष्टीमध्ये द्यायचं नसतं. बस आपल्या आईवडिलांना विचारायचं आहे, ते आपले लास्ट त्यांचा श्वास आहे, त्यांचा जीव आहे तोपर्यंत ते आपलेच असतात आईवडील. फक्त मुलांनी ते समजून घेतलं पाहिजे आणि आईवडिलांची केअर केली पाहिजे, बस तेवढंच. त्यांची विचारपूस करा, वेळोवेळी त्यांना विचारपूस करा, त्यांना काही देऊ नका तुमच्याकडनं, त्यांना काही नको असतं, फक्त तेवढे प्रेमाचे 2 शब्द पाहिजे असतात, तेच काके असतात, बस असतात, बस. तर आपला स्वयंपाक झाला. आज जास्त काही तुम्हाला दाखवलं नाही, कारण की आज नाही दाखवलं, म्हणजे आज आपण फक्त थोड्याशा गप्पा मारूया. सर्व करून घेतलेलं आणि जास्त काय बनवलं पण नाही, साधं सिंपलच असं आपलं जेवण होतं. एवढी ताण लागते ना, स्वयंपाक झालेला आहे. भांडे बघा, असं आता घासू का नंतर घासू, आणि आता घासलं थोडा कंटाळा करू आपण, आता घासणार नाही, बाहेर जाईल, पण नंतर बाहेर गेल्यानंतर जेव्हा भांडे वगैरे म्हणजे जेवल्यावरती भांडे घासले ना, तर असं कंटाळा असं वाटतं ना, मग असे का नाही भांडे घासले असं होतं. म्हणा दोन मन घासू का नको घासू, म्हणजे काम करायच्या वर असं वाटतं, काय वेळेस जास्त भांडे येत नाही, काम करायचं असं वाटतं, काम करायच्या वेळेस घासू का नको घासू, घासू का नको घासू, काम झाल्यावरती असं वाटतं बरं झालं घासले, नंतर कमी पडेल, पण डबलच करावं लागतं, तेच होतंय. आत्ता एकदा घासणार, जेवलं की परत घासणार, तेच होतंय. एवढंच की टाईम पण तोच असतो, एवढंच की आपल्याला थोडेसे नंतर कमी भांडे पडतील घासायला, एवढंच असं, बाकी काही नाही. काय करू आता तुम्ही सांगा ताई, मग लाईव्ह असे तुम्ही नक्की सांगितलं असं की ताई घास भांडी आता, नंतर कमी पडतील, मला माहीत आहे. चला, उद्या आहे गुरुवार, त्यांचा उपवास, आज म्हणजे अंड्याचं कालवण करावा, तरी कोथिंबीर आहे, पिशवीत ठेवते. तोंड बघा ताईंनो, जरा पण गरम नाही झालंय, पण एवढं नाही झालं, कारण की भाकरी होत्या, 3च भाकरी केल्यात, खूप छान वाटलं मला, एवढं मस्त वाटलं ना. चपात्यामधून आज सुट्टी भेटली मला, चपात्याची आज सुट्टी भेटली नाही, आणि चपाती असते तर मग खूप वेळ लागला असतं, मला असं वाटलं 15-20 मिनिटं लागतात मला चपातीला. चला तर
व्हिडिओ इथंच आपण स्टॉप करूया. ताईंना व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. चला तर भेटू एका उद्या नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. काहीतरी नवीन विषय डोक्यात जर चालू झाला रात्री झोपल्यापासून सकाळी उठेपर्यंत, म्हणजे उद्या संध्याकाळ, आज रात्रीपासून तर उद्या संध्याकाळपर्यंत, म्हणजे व्हिडिओ एडिटिंग करूपर्यंत, व्हिडिओ स्टार्ट करूपर्यंत उद्याचा, तर नक्कीच तो विषय मांडत नाही झाला तर आपल्या रोजची जी गडबड आहे, जी बडबड आहे, जो स्वयंपाक आहे, जो रेसिपी आहे, जे काम आहे ते चालू ठेवूया आपण. आणि बाय.